मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या अपडेटमध्ये आज नॉर्थर्न रेल्वे रिक्रुटमेंट बाबत बोलणार आहोत। तर यामध्ये 4116 वॅकन्सीज दिसत आहेत। आता या ठिकाणी या वॅकन्सीज भरताना कोणत्याही प्रकारची एग्जाम घेतली जाणार नाही, तर मेरिट कशा प्रकारे लागणार हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फक्त ITI पास हे ॲप्लिकेशन करू शकतात आणि अप्रेंटिसशिपसाठी या वॅकन्सीज आहेत। आता याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची लास्ट डेट आणि कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरायचा हे सुद्धा या डिटेल व्हिडिओमध्ये बघून घेऊ। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन रोज मिळत जातील। आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो, इथे आजच एक नोटिफिकेशन पडलेलं आहे रेल्वेकडून। तर या नोटिफिकेशन बाबत तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल। आता इथे वेबसाईटवर आपण गेल्यानंतर या नोटिफिकेशनला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड होतं आहे। तर अशा प्रकारचं नोटिफिकेशन आहे। तर यामध्ये अप्रेंटिसशिप भरण्यासाठी 4116 अप्रेंटिसशिपसाठी जागा निघालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी ऑनलाईन भरती जी आहे किंवा ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते या ठिकाणी 25/11 पासून भरले जाणार आहेत। ते 24/12 पर्यंत लास्ट डेट आहे आणि डिस्प्ले ऑफ मेरिट हे फेब्रुवारीमध्ये असणार आहे। तर डिटेल ट्रेड आणि खाली दिलेलेच आहे कशा प्रकारे ट्रेड्स आणि कोणते ट्रेड्स कॅटेगरी वाईज आहेत, कशा प्रकारे त्या ठिकाणी इतर माहिती सुद्धा दिलेली आहे। तर तुम्ही जर ITI पास असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही संधी मिळू शकते। तर बेसिक क्वालिफिकेशन जर बघाल तर 10वी मॅट्रिक्युलेशन आणि ITI पास हे या ठिकाणी दिलेले आहेत। तर काही जर ITI जर 10+2 असतील ते पण त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत। आता महत्त्वाचे मुद्दे म्हणजे या ठिकाणी मेरिट कसं लावलं जातं। तर या ठिकाणी 4 नंबर पेजवर मेरिटला चे डिटेल दिलेले आहे। तर या ठिकाणी फी सुद्धा तुम्हाला 100 रुपयेच फक्त भरायची आहे। ही फी ऑनलाईन मोडवर असणार आहे। आता मोड ऑफ सिलेक्शन 5वा मुद्दा या ठिकाणी बघा। तर मोड ऑफ सिलेक्शन हे अप्रेंटिसशिपला कोणत्याही प्रकारची टेस्ट नसणार आहे। नो रिटर्न टेस्ट ऑफ व्हायवा, म्हणजे कोणत्या प्रकारची टेस्ट या ठिकाणी नसणार आहे। फक्त स्क्रीनिंग आणि स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन याच्या सहाय्याने हा सिलेक्शन असणार आहे। आता सिलेक्शन ऑफ ॲक्ट अप्रेंटिस इज टू बी मेड ऑन द बेसिस ऑफ मेरिट प्रिपेअर्ड टेकिंग द ॲव्हरेज ऑफ द पर्सेंटेज मार्क्स ऑब्टेन बाय कॅन्डिडेट इन बोथ मॅट्रिक्युलेशन, म्हणजे 10वीचे मार्क्स धरले जाणार आहेत 50% आणि ITIचे मार्क्स हे 50% धरून त्या दोघांचं या ठिकाणी वेटेज काढलं जाणार आहे। म्हणजे ITIमध्ये 10वीचे मार्क्स पडलेले यांची बेरीज करून त्यांचे पर्सेंटेज जे असतात ते अर्धे केले जातील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरनं तुमचं मेरिट लागणार आहे। त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी चान्स आहे। तर कशा प्रकारे मार्क्स आणि फॉर्म भरायचा आहे तर याच्याबद्दल सुद्धा डिटेल दिलेली आहे। कोणकोणते ट्रेड्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून तुम्ही या अप्रेंटिसशिपची जागा घेऊ शकता। फक्त तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आणि इतर माहिती सुद्धा या नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे। नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे। इथे पहिलंच आजच्या तारखेचं 18 तारीखचं एक नोटिफिकेशन दिलेलं आहे। वेबसाईट सुद्धा तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आता इथे जागा ज्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण ट्रेड वाईज दिलेल्या आहेत। मेकॅनिकल डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, कार्पेंटर, अशा वेगवेगळ्या जागा। वेल्डर आहे, मशिनिस्ट आहे, ट्रिमर आहे, पेंटर आहे, त्याचबरोबर मटेरियल हँडलिंग सुद्धा आहे, मशिनिस्ट, वेल्डर आहे, वायरमन आहे, RAC आहे। बरेच जे ITIचे ट्रेड्स असतात ते या ठिकाणी घेतले जातात। त्यामुळे सगळ्यांनीच जे ट्रेड एलिजिबल दिसत आहेत त्या सगळ्यांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला हरकत नाही। डाटा एंट्री आहे, स्टेनोग्राफर आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे, कोपासुद्धा आहे, असे बरेच ट्रेड या ठिकाणी आहेत। त्यामुळे जी मुलं इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टला या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही। फक्त या ज्या पोस्ट आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली शहरांची नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत, ती सुद्धा बघून घ्या। आणि या ठिकाणी जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच अर्ज करा। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।